आमची साऊ चाललेली आहे स्कूल मध्ये आणि आज मी साऊसाठी नवीन बो मागवलेले. किती क्यूट आहे ते, एकदम गोडू गोडू दिसते. आणि मी साऊसाठी हे खूप सारे मागवलेत बो. हे असं एकदम क्यूट क्यूट फ्लावर्स आहेत छोटे छोटे. हे वाव किती क्यूट आहेत ना साऊ. हे बघा, आपल्या वेळी असं का नव्हतं. किती छान छान आहे. साऊचा येल्लो कलर आहे स्कूलचा आउटफिट, म्हणून मी जास्त येल्लो कलर मागवले. पण हे असे आहेत दुसऱ्या कलरचे पण खूप क्यूट आहेत. ग्रीन कलर आहे, पिंक कलर आहे. वाव. आणि साऊ पण आमची किती गोड दिसते. बाय मम्मा. बाय सावी. बाय मम्मा. बाय बाळा, आय लव्ह यू. नीट जा बाबू. बाय साऊ, टाटा. साऊ, टाटा. आय लव्ह यू. टाटा, बाय बाय. मस्ती करू नको आणि सगळा डब्बा खा. ओके, चलो बाय. सावी स्कूलला गेल्यावर माझं हे डेली रुटीन आहे. म्हणजे तिने जो पसारा केलेला असतो तो मला आवरायचा असतो. तुम्ही बघू शकता ब्लॉग सगळे टाकले होते. नंतर सोफ्यावर पसारा होता, मी पटकन झाडू मारून घेतली. टी व्ही युनिट वगैरे थोडं पुसून घेतलं आणि त्यानंतर लादी पण पुसून घेतली. आणि हे सगळं झाल्यावरती आम्ही कांदिवलीवरून आलो होतो. सो बॅगसुद्धा अनपॅक केली. कामं जेव्हाच्या तेव्हा झाली की जरा बरं वाटतं. सो आता आपलं घर आवरून झालेलं आहे बऱ्यापैकी. सगळा पसारा आवरलेला आहे. साऊ आल्यावर परत पसारा करणार आहे, बट ठीक आहे. सो असं सगळं आवरून ठेवलेलं आहे. आणि तुमचे पण पावसात कपडे सुकत नसतील तर हा स्टँड नक्की घ्या. खूप बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे हा बऱ्यापैकी मोठा आहे आणि ह्याच्यावर बरेच कपडे राहतात. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मोठा आहे आणि खूप कपडे राहतात ह्याच्यावर. आणि तुम्ही इझिली फॅन खाली ठेवून तुमचे कपडे सुकवू शकता. सो हे मला सगळ्यात युजफुल प्रोडक्ट वाटतं, बिकॉज पावसात कपडे नाही सुकत. आणि चांगले फोल्डेबल आहे, जेव्हा गरज नसेल तेव्हा तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता. सो ज्यांना कोणाला हे घ्यायचं असेल, विचार करत असाल तर नक्की घ्या. खूप युजफुल प्रोडक्ट आहे. आज आपण जेवायला केलेलं आहे नवधारी भेंडीची भाजी. मम्मी खूप मस्त करते भेंडीची भाजी. सो आज ही नवधारी भेंडीची भाजी आहे जेवणात. आणि इथे डाळ केली आहे, डाळ पण खूप मस्त आहे. आणि इथे भात आहे आणि चपाती आहे. सो असा सगळा आपला हा आजचा जेवणाचा मेन्यू आहे. माझा फेवरेट आहे हा मेन्यू. तुम्हाला पण नवधारी भेंडी माहिती आहे का, किंवा तुम्ही करता का, हे मला नक्की कमेंट करून सांगा. साऊसाठी हे भांडी कुंडी मागवली आहेत. सगळी खेळणी होती साऊकडे, फक्त हेच नव्हतं. सो हा असा छोटासा गॅस आहे. हा मस्त छोटासा कुकर आहे. हे आहे पोळपाट लाटणं. ही एक डिश दिली आहे. ही एक वाटी आहे. हे चमचे आहेत आणि हे आहेत फ्रेंच फ्राईज. आणि हे आहे बटर, पण ब्रेड नाही दिलाय. आणि हे आहे चपाती ठेवायला डब्बा. हा क्यूट एकदम. सो बघूया आपण ती शाळेतून आल्यावर तिला आवडतंय का, रिॲक्शन घेऊ आपण तिची. पण छान आहे, मस्त आहे. साऊ रडते, आमची साऊ रडते. आमच्या घरी पाहुणे आलेत, तिला बोलायचं नाहीये, बोलते की नाही बोलायचं अशी बोलते आमची साऊ, म्हणून रडते ती. पण मी तिच्यासाठी गिफ्ट आणलं. थांब आपण तिला गिफ्ट दाखवूया, मग बघूया की साऊ कशी रिॲक्ट करते. साऊसाठी परत 2 पार्सल आलेले आहेत. आपण बघूया त्याच्यामध्ये काय आलेलं आहे. मी पटकन ओपन करते आणि तुम्हाला दाखवते. हा किचन सेट पण आहे. आणि तिच्या बाबूला बघा तिने कसं रंगवलंय. अशी पराक्रम करत असते म्हणजे साऊ. सो आपण हे ओपन करून बघूया. त्याच्यामध्ये आलेले आहेत हे साऊचे रबर्स. सो हा अजून एक गेम आलेला आहे साऊला. मी हे तिला काउंटिंग शिकवण्यासाठी मागवलं. करते ती बऱ्यापैकी, पण तरी हे मला थोडं चांगलं वाटलं. सो हे तिच्यासाठी मागवलेले आहेत. सो हे 2 गोष्टी आता आपल्याला डिलिव्हर झालेल्या आहेत. हे तिला लागतात रोज स्कूलमध्ये जाताना बो बांधायला.
स्कूलमध्ये जाताना तिला 2 बोच लागतात. सो असं सगळं आहे. आल्यावर आपण तिला दाखवूया. साऊ, तुला आज काय सांगितलं टीचरने? काय करायला सांगितलं? पाया पडायला सांगितलं. अरे कोणाच्या बाबा कोणाच्या पाया पडायला सांगितलं? पड मग पाया कशी पडली? पाया कशी कशी पडली? पड पड नीट पड. नीट नीट डोकं ठेवून डोकं ठेवून. अगं अरे बाई. पोरगी माझी रे अगं माझी लाडू बाई गं. आय लव्ह यू गोंडूला आणि मम्माच्या मम्माच्या पडली एकदाच. आज साऊ शाळेतून आल्या आल्या माझ्या पाया पडली. गुंडू ग माझे गुंडू. गोडूल आहे माझं ते. आईच्या पडलीस पाया कधी पडली? मजा जा 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 लवकर जा लवकर आईच्या पाया पड. लवकर आई दे ग पाय दे. अग बाई अग माझी नवरी ग. अगं लाजली लाजली. लाड बसा मग मध्ये पाहिजे ना तुला. तू बोल. 1 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हम्म 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 16, 17, 18, 19. 20. व्हेरी गुड. थ्री जनरेशन आधी गणपती बाप्पा बघायला जाऊया.